नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर प्रथमच लोकसभेची निवडणूक होत आहे। या निवडणुकीमध्ये कोणत्या शिवसेनेचा विजय होईल असे तुम्हाला वाटते? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होईल, कारण की हा महाराष्ट्र गद्दारांना कधीही थारा देत नाही। आजपर्यंत ज्या महाराष्ट्रात ज्यानं गद्दारी केली तो मातीत मिळालेला आहे। त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच निवडून येणार, आपले खैरे साहेब हेच निवडून येणार, यात काही शंका नाही। निवडणूक आहे, खासदार म्हणून कोण व्हायला तुम्हाला आवडेल? इम्तियाज जलील साहेब। का बरं इम्तियाज जलीलच का बरं? ते गरिबोची मदत लई करू, बँकेतून पैसे काढून दिले त्यांनी, बँक झाले होते ना ते, त्याच्यातून पैसे काढून दिले। का बरं? क्यों होना तो उस काम कर रहा सही, बाकी तो जाती वाती चली क्या काम कर रहा है उसका बोलना थोड़ा बहुत। सतीश सकाराम तुपे, येरगाववरून। सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे, तर काय वाटतं कोण खासदार यावं? चंद्रकांत खैरे बहुमताने विजय होतील। चंद्रकांतची खैरे का बरं? तेच का? बाकी दुसरे पण आहे? दुसरे पण कसं आहे, लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही। आणि चंद्रकांत खैरे साहेब हे कसं आहे, गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार वर्ग यांच्यासाठी सतत राबत राहत्या। कुठलीही अडचण असो चंद्रकांत साहेब हे फोन केल्यानंतर तिथं हजर राहत्या, तसे इतर नेते राहत नाही। माझं नाव सुभाष आव्हाड। सध्या आता निवडणूक चालू आहे, तर तुम्हाला काय वाटतं कोण खासदार यावं? खैरे साहेबच पाहिजे आम्हाला। खैरे साहेबच का बरं? खैरे साहेब कर्तृत्ववान खासदार होते आणि त्यांचं कार्य एकदम चांगलं आहे तालुक्या जिल्ह्यासाठी, आणि त्यांनी आमचा पक्षनिष्ठावंत आहे। खैरे साहेबाचे आम्ही खंदे समर्थक आहे, आणि मशाल हे चिन्ह जरी भेटलं त्यांना, पण मशाल हे खूप मताने 1 लाख मताने निवडून येणार खैरे साहेब। निवडून आल्यावर सगळ्या समस्या समाधान होईल असं? हो बिलकुल। नंतरच नाही, निवडणूक न होतानाही त्यांनी बरेचसे काम खैरे साहेब खूप मताने निवडून येणार आहे। खैरे साहेब निष्ठावंत कार्यकर्ते एकदम पहिल्यापासून, ते असे रंग बदलणारे कार्यकर्ते नाही, आणि ते आजपर्यंत लोकांचे कामं केलेले त्यांनी। अर्ध्या रात्री पण कोणतेही काम असू द्या, ते कधी पण उठून येतात त्या प्रत्येक कामासाठी। आणि आम्हाला असं वाटतं का चंद्रकांत खैरे साहेब हे पुन्हा एकदा खासदार झाले पाहिजे, आणि हे भरपूर मतांना निवडून येणार आहे। खैरे साहेबच यावं असं का वाटतं तुम्हाला? खैरे साहेबांचं धर्मकार्यात सामाजिक कार्यात चांगलं नाव आहे, चांगलं काम आहे। कधी बी अर्ध्या रात्री ते त्यांना कॉल केला तर ते स्वतः उचलता आणि बोलता, त्यांचं PA पण उचलत नाही। आणि दुसऱ्या खासदारांचं असं आहे का त्यांचं PAला लावा किंवा खासदारला लावा, ते उचलीत आणि काहीच काम करीत नाही। आणि त्याच्यानंतर आता शिंदे गटला कळल का खैरे साहेबाला किती मतदान पडतं आणि शिंदेला किती पडतं। आता हे येणाऱ्या 13 तारखेनंतर कळल सगळ्याला काय होईल काय नाही। त्यांना निवडून आलं असेल तर त्यांचं चिन्ह काय आहे? कोणाचं? खासदार। आणि एक जातीवंत निष्ठावंत आणि एकमेव कार्यदक्ष जे असतील ते फक्त खैरे साहेब आहे। त्यांना निवडून आणायचं असेल तर त्यांचं चिन्ह कोणतं आहे? मशाल। असं काही नाही का जुन्या गोष्टीला धरून आम्ही चालतोय। सगळ्या समस्या समाधान होईल असं वाटतं? हो, आणि एवढंच नाहीये, नव्यानं बदल होतोय तर नव्या गोष्टी आमच्या पण लक्षात राहतात। असं काही नाही जुन्या काही गोष्टीला चिन्ह असेल, चिन्ह वगैरे आमच्यासाठी काही नाही। आमच्यासाठी फक्त पक्ष आणि एकनिष्ठ वागणारे आमचे, ते चोरटे तर चोरटेच निघणारे हो। चोरट्यांचं तर दिसूनच येणार 13 तारखेला कोण चोरटे आहे आणि कोण खरे आहे म्हणून। याच्या पलीकडे आपल्याला जर काही शंका असतात तर आपण विचारू शकतो, त्याचं आम्ही उत्तर द्यायला तयार आहे। संदीप सिंग नांगलोत, हाजीपुराडी शिवर बंगला। सध्या खासदार कोण येईल असं तुम्हाला वाटतं? चंद्रकांत खैरे साहेब। चंद्रकांत खैरे साहेबच का बरं? कारण ते सत्तेसोबत आहे, सत्तेसोबत नाही, सत्तेच्या अस्तित्वासाठी ते लढत आहे, जनता त्यांच्यासोबत आहे। आणि ते निवडून आणण्यासाठी त्यांचं चिन्ह कोणतं आहे? मशाल। ते निवडून आल्यानंतर सगळ्या समस्या समाधान होईल असं वाटतं का? होईल निकट प्रयत्न करणे ते। हो हो। लक्ष्मण थेटे, कुठून आले तुम्ही? सावखेड गंगा। सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे, हो। काय वाटतं कोण खासदार यावं? चंद्रकांत खैरे। चंद्रकांतची खैरेच का बरं? तेच का दुसरे पण आहे? नाही, लोक मोदीच्या विरोधात आहे ना। मोदींना कशालाच भाव दिलेला नाही। हो, महागाई खूप केली, प्रत्येक खात्याच्या गोणीवर त्याचा फोटो आहे, बस स्टँडवर फोटो आहे, रेल्वे स्टेशनवर फोटो आहे। आता लावितो तरी कशावर फोटो? मग आता त्यांना खैरे साहेबांना निवडून आणायचं असेल तर त्यांचं चिन्ह कोणतं आहे? मशाल आहे ना। ते निवडून आले
आल्यानंतर सगळे समस्या सोडतील असं वाटतं का? 100%. पहिल्यानं 4 टर्म ते खासदार राहिलेले आणि भरपूर कामं केलेले, कारण ही बाकीचे दुसरे कुठलेच कामं केलेले नाही. सध्या निवडणूक चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण खासदार यावं? खैरे साहेब खैरे साहेबच का वाटतं? चांगला आहे विकास चांगला त्यांचा. हां जर कधी त्यांना निवडून आणायचं असेल तर त्यांचं चिन्ह कोणते? मशाल. निवडून आल्यानंतर तुम्हाला वाटतं सगळं तुमच्या समस्या जे पण आहेत ते हां हो.